दुनिया में आए हो तो जीना ही पड़ेगा, जहर है जिंदगी तो पीना ही पड़ेगा. गाणं तर मस्त म्हणता तुम्ही. रेल्वे स्टेशनवर म्हणत जा, खूप पैसे कमवसान. मोहाळा चांगला ठेवजस नको तू तुझं. मोहाळापायी कोणदाव मार खाशीन तू मागचा. ते सगळं सोडा, कोथंबीर संपली आहे. जा कोथंबीर घेऊन या. मी आणत नाही कोथंबीर, बनव अशीच भाजी. असं पण कोथंबीर टाकून कोणची चवाची भाजी करते तू? असं आहे का? मग तुम्ही बनवा तुमच्या हाताने भाजी. मी भाजी बनवून तुला का लगन करून सोफ्यावर बसायला आणली की? काही पण बोलते आपलं. तू भाजी बनवय म्हणे. तुम्ही ना कोथंबीर आणली तर ठीक, नाही तर मी भाजी बनवणार नाही. अरे तर का बिना कोथंबीरची भाजी बनत नाही? कोथंबीर पाहिजे, लोणचं पाहिजे, वायल मिरची पाहिजे, जीभ लय सवादी आहे तुझी. मग का खाणं पिणं सोडून देऊ की? अरे मग खाय जरा कमी खाय. तू तर दुडलीस उलटी मारती. पोटाला लागीन तेवढंच खाईन ना. एक काम कर, मग पूर्ण घरातलं सामान खाऊन घे. जरी पण पोट नाही भरलं तर मला पण खाऊन घे. एवढं खाते का मी? म्हणजे खाती म्हणजे खातीस ना. कमी खात जा जरा. इंजन लय मोठं होत चाललंय तुझं. एवढी जाड झाली का म्हणजे मी? अरे कधी तू मेली गेली ना, तुले 4 खांदेनी डायरेक्ट जेसीबी सांगणी पडीन. जेसीबी पण आपल्या मोहल्ल्यात येणार नाही. तुला क्रेन मध्ये बांधून टालीत टाकून नेणी पडीन. काव बहीण, काय करते म्हटलं? ह्या आली आता चिटकू आले लाल मुंगी. ह्या लाल मुंग्या जेवढ्या चांगल्या दिसता तेवढ्या जोरात चावता. काय करू बहीण, मी इतकी परेशान आहे ह्या माणसापायी की भलते. का ब काय झालं आता? ह्या माणसाला म्हटलं मी कोथंबीर आणा तर 1756 गोष्टी सांगतोय हा माणूस. आता तू सांग मले, कोथंबीर नाही तर भाजी चांगली होईन का? नाही व बहीण, मग स्वाद नाही येत ना भाजीले. काय करू बहीण, एवढा कंजूस नवरा भेटलाय मले की भलता. का ब काय केलं मी आता? फक्त कोथंबीरचं नाही म्हटलं ना तुला. असं आहे का? सांगू का त्या बाईले तुमचे किस्से? सांग, कोणचे किस्से आहे माहे सांग. काय सांगू बहीण तुले, एवढा कंजूस आहे हा माणूस की याच्यासारखा कंजूस माणूस मी ना आतापर्यंत नाही बघला. हा माणूस गायछाप खातो आणि एका बाल्टीमध्ये थुकतो. परत ते गायछाप उन्हामध्ये वाहू घालतो आणि परत तेच खातो. अरे बापरे, म्हणजे थुकेल गायछाप परत खाता? अव बहीण, ते तर काहीच नाही. तू थांब आता, मी सर्व सांगते तुला. या माणसानं महाकरता एक दिवशी नुसते भजेनी आणले. अव ते भजे कोणचे होते? बेसन कोणचा होता? त्याचा पूर्ण घाम त्या कढाई मनी पडे आणि ते भजे खाणे होते तुले? तो तेल गरम आहे की थंड आहे चेक करायला घाम मारत होता आणि ते भजे खाणे होते का तुला? मन तसा घाम त्याचा कढाई मनी पडत होता आणि म्हणे भजे खाणे मले. एक दिवशी हे चिंगम खात होते. म्हटलं मला पण चिंगम द्या. मला म्हणतो हा माणूस, हे चिंगम घे आणि साखर टाकून खाय. बरं तू सांग, मी तोंडातलं खाऊ का? तोंडातलं कशाला खाशीन तू? माणूस तर अंडे पसंत आहे तुला. तू समझा? हाँ. नाही, तू समझा नाही. पाहाला बहीण, बोलायला तर कोण्या वकिलाले बदनांनी हा माणूस. एक दिवशी मी म्हटलं मला पाणीपुरी आवडते, महागरजा पाणीपुरी आणजा. ते पण नाही आणली या माणसानं. अव त्या पाणीपुरी मध्ये काय राहते? चिंचायचं पाणी आणि मिरच्याचं पाणी. पाण्याचा पैसा कमवता येते. मंडीतून सडेल आलू आणले की टाकले तिच्यात. हात नाही धुता, काही नाही धुता. काही पण खायचा शौक आहे तुम्हाला? चांगल्या चांगल्या चिजा खायचं जरा. ते काय काही पण खाणं आपलं. ते खा प्याचं सोळा. 3 महिने झाले मा मोबाईल मध्ये रिचार्ज नाही. रिचार्ज काय नाही टाकताय मग तुम्ही? मोबाईलचे दुष्परिणाम माहित आहे का तुले? त्या मोबाईल पायी लोक आंधळे होत आहे. 300 रुपये महिन्याचं रिचार्ज केलं तर ना, कुठून भरशीन एवढे पैसे? लोक टाकता नाही का मग रिचार्ज? लोकांचं सांगू नको तू मला. 300 रुपये महिन्याचं रिचार्ज 12 महिन्याचे माहिती आहे का तुला किती पैसे होतील? रिचार्ज पण त्यानं 28 दिवसाचा करून टाकलाय. 12 महिन्याचे 4000 रुपये पकड तू सरासरी. अजून 40 वर्ष काढशील तू. 40 वर्षाचे 1,60,000 रुपये देते का त्याला? 1,60,000 रुपये रिचार्ज मनी घालती का? काही पण आपला मोबाईल मनी रिचार्ज टाकून दे म्हणे. हा मग त्यानं टावरा लावले, पैसे कमवणार का ते? टावरांनी लावले त्यानं ते. पैशाचं झाड लावला. एकदा लावलं की जिंदगीभर नोट कमवतीन ते. तुम्ही बसा ते मोबाईलची उडत. काही पण लावलाय आपला.
पाहिलं बहीण, असा ज्ञानचोद्या नवरा भेटलाय मला. थांब बहीण तू, मग मी चहा करते तुले. हो तू म्हणते तर थांबते. जाय मग बहीण, तुझ्या घरून दूध न साखर घेऊन ये. माझ्या घरी दूध न साखर आहे नाही. एक काम करते, चहापत्ती पण आणते ना मग. नाही नाही, चहापत्तीचं टेन्शन नाही आमच्या घरी. चहापत्ती कधीच सरत नाही आमची. बापरे, म्हणजे एवढी चहापत्ती आहे तुमच्या घरी? नाही नाही, चहापत्ती 1 किलो आणली होती, पण ते खतमच नाही होत. काय 1 किलो चहापत्ती खतमच नाही होत? आमची तर 1 महिन्यात खतम होते, तुमची का होत नाही? आम्ही काय करता, चहा झाली की ते चहापत्ती उन्हामनी वाहू घालता, वाळली की परत तेच टाकता. जाऊ दे बहीण, मग मी चहापत्ती पण आणते. पण माझ्या घरी अद्रक नाही. अद्रक आहे का तुझ्या घरी? अद्रक नाही आहे बहीण, अद्रकचा पावडर आहे, गुंजाय. काय अद्रकचं पावडर? अद्रकचं पावडर कसं काय तुमच्याकडे? तुला आठवतंय का 4 वर्ष अगोदर अद्रक स्वस्त झाली होती, शेतकऱ्यानं सडकवर फेकली होती. नाही नाही, मला काही आठवण नाही. हो मग तेव्हाची अद्रक आम्ही उन्हात वाहू घालली होती आणि पिसून ठेवली होती. बहीण तू आता काहीच नको बोलू, मी डायरेक्ट चहा करून तुझ्या घरी आणून देते.